सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. भावानेच केला भावावर सतूरने हल्ला. वरुड तालुक्यातील सकराजी पवणे येथील घटना. वरुड तालुक्यातील सकराजी पवणे येथे दिनांक 7 एप्रिलला घर बांधकामाच्या वादातून दोन चुलत भावाचा वाद होऊन एकाने दुसऱ्यावर सतूरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पवणी सकराजी येथे सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे भावाच्या या भांडणात मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीवर सुद्धा हल्ला करण्यात आला, त्यामुळे ते सुद्धा गंभीर जखमी झाले. जखमींवर वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण वरुड तालुक्यात खळबळ माजली आहे, तर हा चर्चेचा विषय देखील बनलेला आहे. भांडणात मध्यस्थी करणे पडले महागात. बेनोडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. भांडण सोडवण्याकरिता गेलेल्या युवकाला काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना वार्ड क्रमांक 4 येथे घडली. गोकुल अशोक तायवाडे असे जखमीचे नाव आहे. बेनोडा पोलीस ठाण्यात तक्रारीवरून छेवानंद मुन्नालाल उईके यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तालुक्यातील पिपलागड येथे घरफोडी, रोकडसह दागिने केले लंपास. बंद घराला लक्ष्य करीत चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड असा 30,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. तालुक्यातील पिपलागड गावात ही घटना उघडकीस आली. योगेश यशवंतराव वरटी हे घराला कुलूप लावून पांडुर्णा येथे गेले होते. परत घरी आल्यानंतर दाराचे कुलूप तुटलेले दिसले. कपाटाची तपासणी केली असता रोकडसह दागिने आढळून आले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजेच्या धक्क्याने म्हशीचा मृत्यू. वरुड तालुक्यात काही शेतकऱ्यांकडून नदीपात्रातील पाणी विद्युत पंपाद्वारे शेती पिकाला ओलीत करण्यासाठी वापरण्यात येत असल्याने नदीपात्राशी निगडीत असणाऱ्या वन्य प्राण्यांचा व पाळीव प्राण्यांचा सुरक्षेचा मुद्दा चव्हाट्यावर आलाय. कारण नदीपात्रात विजेचा धक्का लागून नुकतेच एका म्हशीचा मृत्यू झालाय. सुनील गोरडे असे म्हैस मालकाचे नाव असून त्यांच्या एकूण 4 म्हशी होत्या. 6 एप्रिल रोजी धनगवडी मंदिर परिसरातील जीवना नदीपात्रात त्यांच्या म्हशीचा मृतदेह आढळून आला. त्या ठिकाणी नदीच्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाण्याची मोटार व केबल टाकलेला दिसून आला. या प्रकरणी त्यांनी पोलिसात रितसर तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र आता यावर पोलीस काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.